हाय हॅलो नमस्कार, मी आरती तुम्हा सर्वांचं स्वागत करते माझ्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे AR क्रिएशन आणि ज्यामध्ये आपण पाहणार आहोत फॅशन कटिंग आणि स्टिचिंगबद्दल. सो चला तर मग लगेचच व्हिडिओला स्टार्ट करूया. आज मी तुमच्यासाठी ट्राउझर पॅन्टची शिलाई घेऊन आलेली आहे. तर सगळ्यात आधी आपण इथे बघू शकतो फ्रंट साईडला आपण रेडी करून घेऊ. तर इथे समोरचा जो भाग आहे याला आपल्याला क्रॉस पॉइंटला आधी शिलाई मारून घ्यायची आहे. अशा पद्धतीने पूर्ण क्रॉस पॉइंटला मी इथे शिलाई मारून घेते आणि नेफ्यासाठी मी इथे 2 इंच सोडणार आहे. इथे मी पूर्ण क्रॉच शिलाई मारून घेते. तुम्ही इथे बघू शकता मी पूर्ण क्रॉच असा शिलाई मारून घेतलेला आहे. आता आपण जो नेफ्याचा पोर्शन आहे तो बनवून घेणार आहोत. तर इथे आपण जे 2 इंच सोडलेलं होतं या साईडला तुम्ही बघू शकता आपल्याला कापड पूर्ण व्यवस्थित खोलून घ्यायचं आहे आणि यावर आपल्याला एक प्रेस स्टिच मारून घ्यायची आहे. अशा पद्धतीने मी इथे दाब शिलाई मारून घेतलेली आहे. तुम्ही बघू शकता किती फिनिशिंगमध्ये आपली पॅन्टची लुक येतोय. यानंतर आता आपण बॅक साईडच्या पोर्शनला सुद्धा क्रॉच पॉइंटला आपण पूर्ण जशी आधी मारली त्याच पद्धतीत शिलाई मारून घ्यायची आहे. मागच्या भागाला सुद्धा मी इथे क्रॉस पॉइंटला 2 शिलाया मारून घेतलेल्या आहे आणि मी हा व्हिडिओ कुठेही कट न करता तुम्हाला व्यवस्थित असा फुल डिटेलमध्ये सांगते. तर माझं चॅनल आवडत असेल आणि असेच तुम्हाला व्हिडिओ बघायचे असतील तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आता इथे आपण सरळवर सरळ भाग ठेवून घेतलेला आहे कापडाचा आणि उलट्या साईडला आपल्याला वरतून तर खालपर्यंत आपल्याला बॉटमपर्यंत इथे शिलाई मारून घ्यायची आहे. दोघी साईडचे जे कॉर्नर आहेत दोघी साईडचे कॉर्नर आपल्याला जोडून घ्यायचे आहेत. इथे मी आता दोघी साईडला शिलाई मारून घेते. तर इथे तुम्ही बघू शकता मी पूर्ण शिलाई मारून घेतलेली आहे आणि दुसऱ्या साईडला सुद्धा इथे मी अशा पद्धतीने शिलाई मारून घेणार आहे. या पॅन्टची जर तुम्हाला कटिंग बघायची असेल तर माझ्या चॅनलवर व्हिडिओ अपलोडेड आहे. तुम्ही बघू शकता की किती सोपी पद्धतीमध्ये मी याची कटिंग आणि स्टिचिंग दोघीसुद्धा सांगितलेली आहे. तर माझ्या चॅनलला बघण्यासाठी लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर इथे मी दोघी साईडला सुद्धा जॉईंट करून घेतलेले आहे. आता आपल्याला खालच्या साईडला जो बॉटम आहे हा आपण फोल्ड करून घेणार आहोत. त्याआधी आपण नेफ्या कंप्लीट करून घेऊ. तर इथे तुम्ही बघू शकता जे आपण 2 इंच सोडलेले होते तेवढाच आपल्याला फोल्ड मारायचा आहे. तर इथे मी सगळ्यात आधी एक छोटासा फोल्ड घेतला आहे आणि त्यानंतर मी इथे 2 इंचाचा जो फोल्डिंग केलेला जो 2 इंचची आपण मार्किंग केलेली आहे तेवढाच 2 इंच मी इथे फोल्ड करते.
सगळ्या साईड्सने आपण 2 इंचवर नॉच मारलेले होते. यासाठी आपल्याला नेफा पलटून घेण्यासाठी खूप सोयीस्कर पडतं. खूप व्यवस्थित आपला नेफा पलटला जातो. तर इथे तुम्ही बघू शकता मी खूप व्यवस्थित असा आणि काहीही मेहनत न घेता इथे मी खूप सोप्या पद्धतीमध्ये नेफा फोल्ड करते. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ही पॅन्ट इलॅस्टिक टाकूनसुद्धा बनवू शकता. पण इथे कस्टमरची डिमांड असल्यामुळे मी इथे नेफावाली बनवली आहे, ज्यामध्ये नॉड असणार आहे. तर इथे मी पूर्ण नेफा असा कंप्लीट करून घेतलेला आहे. तर तुम्ही आता बघू शकता आपली नेफ्याची किती छान अशी फिनिशिंग आलेली आहे. याच पद्धतीने जर तुम्ही फॉलो कराल ना तर तुमचं पॅन्ट अशाच पद्धतीने रेडी होणार आहे. यानंतर आता आपण बॉटमला सुद्धा 2 फोल्ड मारून घेणार आहोत. तर इथे तुम्ही बघू शकता की आपण जे नॉच मारलेले होते तेवढंच आपल्याला फोल्ड करायचं आहे. तर इथे मी 2 फोल्ड मारून दोघीसुद्धा बॉटम रेडी करून घेते. इथे तुम्हाला हवे असल्यास तुम्ही इथे डिझाईनसुद्धा बनवू शकता. तर इथे ही प्लेन ट्राउझर पॅन्ट होती, तर मी इथे प्लेनच बॉटम ठेवून घेतलेले आहेत. इथे मी दोघी बॉटम्स रेडी करून घेतलेले आहे. आत्ता आपली जी मधली शिलाई उरली आहे तेवढीच आपल्याला मारायची आहे. तर तुम्ही बघू शकता एक बॉटमपासून स्टार्ट करून आपल्याला दुसऱ्या बॉटमवर ही शिलाई बंद करायची आहे. तर आता आपण सेंटरची जी शिलाई आहे ती मारून घेणार आहोत. अगदी सोप्या पद्धतीमध्ये मी याची कटिंग आणि स्टिचिंग तुम्हाला सांगितलेली आहे. तर प्लीज असाच व्हिडिओ फॉलो करा आणि एकही मिस्टेक न करता व्यवस्थित अशी कटिंग करा आणि स्टिचिंगसुद्धा अशीच करा. आणि प्लीज व्हिडिओ स्किप करत बघू नका. जर स्किप करत तुम्ही बघाल तर काही गोष्टी मिस होतील आणि पॅन्टचा प्रॉब्लेम येऊ शकतो. तर याच पद्धतीने आपण पूर्ण पॅन्ट रेडी करून घेणार आहोत. तर इथे मी 2 शिलाया मारून घेते. तुम्ही बघू शकता मी सेंटरची शिलाई मारून अशी रेडी आहे आणि आता आपली पूर्ण पॅन्ट अशी रेडी झालेली आहे. तुम्ही इथे बघू शकता की आपली पॅन्टची फिनिशिंग किती व्यवस्थित आलेली आहे आणि ही पॅन्टची साईज प्लस साईज आहे. चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर इथे तुम्ही पॅन्टची फिनिशिंग बघू शकता आपली.